मैत्रिणींनो, आपल्याला जेव्हा कोणतीही रेसिपी माहीत नसेल तर ती अवघड वाटते. जेव्हा आपण ती पाहतो व कृती करून स्वतः ती बनवतो, तेव्हा ती व्यवस्थित झाली की आपल्याला फार आनंद होतो. अशीच एक रेसिपी आज मी आपल्याला दाखवत आहे. आपण नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, आहार कोल्हापुरी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण आज म्हैसूर पाक करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी आपल्याला डाळीचं पीठ हवं आहे. त्यानंतर 2 वाटी साखर घ्यायची आहे. 2 वाटी तूप घ्यायचं आहे. 2 वाटी तूप नसेल तर आपण 1 वाटी तूप घेऊन 1 वाटी आपण तेलही घेऊ शकता. आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून आपलं हे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. खमंग वास येऊपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ इथे आपण भाजत आहोत. एका साईडला आपण जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे व त्यामध्ये 2 वाटी तूप घालून ते गरम करून घ्यायचं आहे. इथे 2 वाटी तूप नसेल तर आपण 1 वाटी त्यामध्ये तेलही घालू शकता. हे तूप आपण आता गरम करून घ्यायचं आहे. एका साईडला आपण तूप गरम करण्यास ठेवलेलं आहे. आता हे बेसन पीठ छान असं खमंग भाजलेलं आहे. आपण एका ताटामध्ये त्याला काढून घेऊया. आता आपल्याला पाक करायचा आहे. पाकासाठी आपण इथे 2 वाटी साखर घातलेली आहे. या साखरेमध्येच आता आपण 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. साखर बुडण्याइतपत आपण पाणी घालायचं आहे. इथे 1 वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला. आता साखर व्यवस्थित आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला यासाठी 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी इथे 1 तारी पाक करून घेत आहे. पाक आपला झालेला आहे. आता आपण यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बेसन हे भाजून घेतलेलं आहे. आता हळूहळू आपण हे उकळलेलं आपलं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. हळूवाररित्या आपण हे हळूहळू त्यामध्ये मिक्स करून घेऊया. एका साईडने आपण तूप सोडायचं आहे व एका साईडने ते व्यवस्थित हलवत राहायचं आहे. मैत्रिणींनो, अशा रीतीने गरम तूप आपण बेसनमध्ये घातल्यामुळे त्याला छान अशी जाळी पडते. हा व्हिडिओ आपण नक्की पहा. यामध्ये कोणतीही स्टेप मी कट केलेली नाही. एका हाताने तूप जरी आपण हळू सोडत असलो तरी दुसरा हात आपण जो मिक्स करत आहोत तो फार फटाफट हलवायला लागतो. त्यामुळेच तर म्हैसूर पाकाला छान अशी जाळी पडते. थोडं थोडं तूप आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. छान असं तूप हे आपण घालून ते व्यवस्थित छानरित्या आपण मिक्स करत आहोत. याला छान असे पेशन्स लागतात. व्यवस्थितरित्या कॉन्सन्ट्रेशन करून आपण हे व्यवस्थित तूप मिक्स करून घेतलेलं आहे. तूप पूर्ण घातल्यानंतर देखील आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यावं लागतं. तूप, खमंग पीठ, पाक आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. याला मेहनत घ्यावी लागते, परंतु ही गोड खाणाऱ्यांची आवडती रेसिपी आहे. पीठ आपलं आवळून आलेलं आहे. छान असं जाळीदार हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. जेव्हा हे पीठ हलकं होतं ते कढई सोडतं. आता जाळी छान अशी पडलेली आहे. आपण यामध्ये हवा असेल तर केशरी कलर घालू शकता. इथे मी थोडासा कलर घालून घेणार आहे. अगदी थोडासा यामध्ये केशरी कलर घालून घ्यायचा आहे. त्यामुळे म्हैसूर पाकाला छान असा कलर येतो. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एका ताटाला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे. जेव्हा हे म्हैसूर पाक तयार होतो तो हलका होतो. अगदी आपल्याला ते कळतं की ते कढई सोडलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे पटकन ओतून घ्यायचं आहे. छान अशी त्याला जाळी पडलेली आहे, आपण पाहू शकता. सुरेख अशी जाळी पडलेली आहे. यावरती आपण 1 चमचा साखर भुरभरून घेऊ शकता.
आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. म्हैसूर पाकाची रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, ही रेसिपी अगदी छान अशी झालेली आहे. छान जाळी पडलेली आहे. आपण नक्कीच ट्राय करून पहा.